झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाची बळ देणारी माझी शाळा या मालिकेअंतर्गत विद्यानिकेतन जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये 1978 साली 10वी पास होऊन अभियांत्रिकी शाखेत पदविका पास करून नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारी क्षमता स्वतःत निर्माण करून आज गेली 5 जानेवारी 1983 पासून आज तागायत अविरत शासकीय तसेच स्वतंत्र कंपनी स्थापन करून हजारोंना रोजगार निर्माण करणारे आमच्या शाळेचे माझे वर्गमित्र सोपान दामोदर पाटील यांच्या कार्याचा हा जीवनपट. आज अचानक सोपानच्या गोकुळ शिरगाव मधील 5 स्टार MIDC मधील काच कारखाना आणि सिमेंटच्या विटाच्या कारखान्यांना भेट देण्याचा योगायोग आला आणि त्यात भरीसभर म्हणून सोपानची तिथं गाठ पडली. तेव्हा हा आमचा छोटासा त्याच्या मुलाखतीचा प्रयत्न. सोपान, तुझा शाळेतील प्रवेश, तुझं गाव, जन्मतारीख आणि शाळेत दाखल झालेला पहिला दिवस याविषयी तू काय सांगशील? तसं अण्णांनी म्हणजे माझ्या वडिलांनी तसं बघितलं तर चौथी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी 4थीपर्यंत होतो. प्रवेशाचा अर्ज वडिलांनी दिलेला होता. गावामधले श्रीपती गुरव आपल्या कोताच त्याचे श्रीपाचे वडील आणि माझे वडील यांचे मैत्री होती त्यांची. त्या ह्याच्यातनं माझा अर्ज त्यांनी दिलेला होता. मला माहीत नव्हतं. त्यानंतर मग जे काय आपल्या अ, मुलाखती किंवा आपण पेपर जे काय होतं त्याच्यातलं झालं आणि एक्झॅक्ट मला कळालं नाही की परंतु मी सिलेक्ट आलो आणि 1972ला तर 1 जूनला मी परत एकदा अ, शाळेमध्ये 20-33 डी वॉर्ड शिकवलो. याच्यामध्ये मी आलो. मग सगळंच मी तर खरंच चप्पल नव्हतं, स्लीपर त्यामुळं मिळालं होतं. वडिलांनी दिलं, कपडे दिले. एक ट्रक, त्या ट्रंक तो रंगवला जुना होता. तो त्याच्यात कपडे दिले. वडिलांनी सगळं करून दिलं. तर आता आता बऱ्याचशा कुणी एक्झॅक्ट मला लक्षात येत नाही. परंतु जेवढं काय होतं ते आलो. त्यानंतर महा महा महाफुले आपला काय वार्ड ना, तुकाराम मांडवकर त्या ह्याच्यात होतो. आम्ही बरेच जण होतो त्याच्याकडं. योगायोगानं सगळा माझं शिक्षण एक्झॅक्ट मला काहीच माहीत नव्हतं. परंतु हळू रुळलो मी त्याच्यातला. सगळं चांगलं जेवढं जमलं तेवढं मी केलं. फारच असं काय नाही की मी फार उच्च हे नव्हतं. परंतु त्याच्यातनं झालं बरंचसं. हे जिकडं अ, शिक्षण जे शिक्षण शिक्षकांनी जेवढं काय आपल्याला ज्ञान दिलं, जेवढ्या मेंदूच्या क्षमता जेवढ्या होत्या तेवढ्यापर्यंत मी झालो त्याच्यापर्यंत. मित्रही झाले बरोबर. भांडणंही आपण खाल्ली एकमेकाला. सगळं प्रेमही झालं आणि मग 10वी नंतरच मी 1978 परत 10वी नंतर मी विवेकानंद कॉलेजमध्ये गेलो. 11वी-12वीला मी ॲक्चुअली सायन्स सायसन सायन्स विज्ञान तांत्रिक शाखा. तांत्रिक अ, हां, तांत्रिक घेतलं ना? हां. नाही. 11वी-12वी मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये सायन्सात
11वी 12वी सायन्स सायन्स. सायन्स काय बोलताना थोडासा प्रॉब्लेम हेल्थमध्ये असल्यामुळं थोडंसं होतंय. पण तो परत एकदा मागचं सांगतो, की आलो विज्ञानापर्यंत आई-वडिलांचा म्हणजे माझ्या आई-वडिलांचा त्यातले जास्त वडिलांचं असं होतं, की मुलं कोतोलीतच ठेवायचं नाही. ह्यांचं शिक्षण करण्यासाठी आमच्या कोथरूडला म्हणजे पाणीच नव्हतं. म्हणजे किलोमीटर 2 किलोमीटर बाहेरनं घागरी घेऊन, कावड घेऊन एवढंच हे तसं वाईट हे होतं. परंतु याने 5वी मला दिलं. वडिलांनी मला सगळं स सुट्टी जी असायची त्यावेळेला मुलांच्याबरोबर शिक्षण म्हणजे खेळणं एक वेगळं होतं. बरोबर शेतकीबरोबर वेचावणे किंवा ढेकळं ठेवणं किंवा शेतकरीचं जे काय होतं ते लाईफ शेण किंवा म्हशी, बैल ह्यांना हे करणं एक वेगळं लाईफ वेगळं झालं. 11वी 12वी नंतर मला अ, 84% ॲक्चुअली पी-सी-एमचे होते. पण तो इंजिनिअरमध्ये हे नव्हतं. पदवीसाठी प्रवेश मिळाला. म्हणजे फक्त 2च कराड आणि सांगली 2च हे होतं मला बी होण्याचं होतं करता. पण तो नाही जमला नाही. मग व्ही-आय-जी-टी विजय व्ही-आय-जी-टी विजय मुंबई. मुंबई, विजय मुंबई. हां, व्ही-आय-जी-टी मुंबई. तर मला योगायोगानं मला ते मिळालं. परंतु महिन्याला किमान ₹500 महिन्याला खर्च गरजेचं होतं. पण माझ्या डोक्यात नव्हतं, की वडिलांनी म्हणजे वडिलांचं होतं, की डोक्यातनं असं होतं, की जमीन तुकडा आपला जाऊ दे, परंतु तुझं शिक्षण होऊन दे. परंतु मला ते जमलं नाही आणि मला योगानं मी अ, हे होतो तसं चांगला माझे मार्क होते. मला डायरेक्ट डिप्लोमाला आलो. योगायोगानं आय-सी-आर-ई मित्र आय-सी-आर-ई चंदू आणि आम्ही दोघं वर्ग परत एकदा सगळेजण बसलो. एका चांगलं झालो आम्ही. लगेच बाहेर पडलो. नंतर ॲक्चुअली मला गव्हर्नमेंटचं हे पण होतं. म्हणजे चंदूचं होतं किंवा माझंही होतं. सगळ्यांच्या आम्हाला ऑर्डर पण होते. परंतु माझ्या वडिलांच्या डोक्यातमध्ये असं गेलं, की "तू नोकरी करायचंस नाहीस. जे करायचं तू व्यवसाय तू करायचा." तर "बाबा आपल्याला अण्णा अ, मला पगार जर येतोय तर उगाच काय हे व्यवसाय कशाला करू?" तर "नाही बाबा," म्हटले, अण्णा माझे वडील म्हटले, की "नाही तू नोकरी बंद. तुला लागलं, तुला जर जमलं नाही तर मग परत तुझ्याबरोबर लागलं तर मी तुला नोकरी परत देतो." आणि योगायोगानं मी एकदा 12-13 हजाराचं पहिलं एक शेड हा येत जाणं, मग 50-60 हजारचं एक टेंडर आलं. त्याचं मग करता-करता-करता 4,00,000 5,00,000 असं करता-करता नंतर मी मग तिथनं बाहेर थोडंसं दोंडा, तिलारी दोडामार्ग. डॅम, दोडामार्ग, हं, बे बे काय म्हणतो त्याला? तिलारी ही अ, तिलारी अपर डॅम म्हणतो त्याला. गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त पद. संयुक्त दानाचं इथं डॅममधला मी थोडंसं काम केलं. नंतर मग तिलारी हायड्रो हे जलद अ, जलविद्युत. विद्युत त्याच्यामध्ये काम केलं. त्याच्यात थोडंसं झालं तोपर्यंत तिथलं झालं काम संपलं आणि मी 4था कोयना इकडे गेलो मी. 85-86 नंतर 4था मध्ये गेलो तिकडे. चौथा टप्पा. 4था 4था टप्पा को कोयना.
मग तिथनं करता मी चिपळूणमध्ये काही गडगडी, गड डॅम असे बरेचसे होते याच्यामध्ये काम करत होतो. ते 2, 5 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख एवढ्यापर्यंत हळू वाढत चालू केलं. नंतर मी वरती गेलो, कोकणच्या वरती गेलो आणि तिलारी, म्हैसाळ, ताटेंबू, ताकारी इकडे खूप मग कॅनॉलची बरीचशी कामं केली. होता तर सगळं चालू झालं तर एम-के-व्ही-डी-सी म्हणजे कृष्णा खोरे महामंडळ. अ, महामंडळ स्थापन झाली 96 मध्ये. त्यानंतर मला डॅम मिळाला. त्याच्या आधी चित्री डॅम जो आहे, मध्यम प्रकल्प आहे तो. तर त्याच्यातला 60% मी काम त्याच्यातलं केले आहे. म्हणजे त्याचा पाया आहे तो 1800 मीटर. ह्याच्यातला 1300 मीटर पाया मी पूर्ण खाल्ला, तो भरला. त्याच्यावरती पण केलं. पण तो नंतर मग मंडळ झाल्यानंतर मोठं हे होतं, टेंडर होता. एवढे पैसे माझ्याकडं जनरेट नव्हते होते. त्यामुळं मी मी नांदारी डॅम पहिलेच घेतले. मग नंतर एक 3, 4, 5 असे छोटे-छोटे डॅम केले. हे करताना मी टनल पण केले. बरंचसं कोयनामध्ये काम करताना स्टाफ सर्ज स्लज. नाही सर्ज हां. सर्ज शाफ्ट असतोय हां. ना, त्याच्यामध्ये बरचसं केलं. नंतर मग मोठं कंपनीमध्ये ते झाल्यानंतर मग काय मी तिथनं बाहेर पडलो. सोपान तुझी ही कामं करण्याची सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात तुझं लग्नाचं कधी हे झालं? आणि मला वाटतं वहिनी या तुझ्या नात्यातीलच आहेत. आणि दुसरी गोष्ट तुझं पुढील आयुष्य कसं चाललं याविषयी बोलास. ॲक्च्युअली माझं काय होतं, की लग्नाचं प्रत्येक वेळा वडील मला कायम सांगायचे होते, की म्हणजे गावाला आमच्या म्हणजे कोकण तसा पन्हाळ्याचा पश्चिम अ, हे आहे. तसा कोकण आपला जो आहे तो कोकणच आहे. तर जनरली 22-23 ह्याच्यात लग्न करायचंच एवढं डोक्यात आहे. परंतु मुलगी देताना तर कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेके ठेकेदार. ठेकेदार आहे. म्हटलं की पोरगी कोण देत देत नव्हतं आणि मी वडिलांना म्हणजे माझ्या वडिलांना, अण्णांना मी म्हणायचा, "अण्णा, माझे ₹2,00,000 रजिस्ट्रेशन काढायचं आहे. मी 5,00,000चं करतो, मग मी लग्न करतो." मग 5चं केलं. मी म्हटल्यानंतर, "नाही बाबा अण्णा, 15,00,000 मी काढतो." मग मी म्हटलं, "पण नाही 30,00,000चं मला रजिस्ट्रेशन होऊ दे, मी लग्न करतोय." मग मुलीही कोण देत नव्हतं, हेही खरं आहे. योगायोगानं शेवटी मामांची मुलगी म्हणजे माझी अ, या माझ्या आईची भाची, तीच त्याच्याबरोबरच माझ्या लग्न आमचं झालं 11 मे 1990ला. तसा आमच्या दोघांच्यामध्ये गॅपही तसा जास्त आहे. तर योगायोगानं चांगलं आहे म्हणजे ते चांगले आहे. म्हणजे ते अ, तसं शिक्षण 1ली पासून 12वी 12वी पर्यंत एवढं ते कॉलेजमध्ये होते. त्याच्यातनं डायरेक्ट माझं लग्न झालं आणि झालं जिथनं झालं योगायोगानं चांगलं झालं आणि आता चंदूचं बीज सांगितलं, की आम्ही वरा काय म्हणतो त्याला आपण देवा तुळजापूर. तुळजापूर आणि देवदर्शन करून येत असताना ते योगायोगानं ह्याला मी आपण येणूरच्या स्टँडवर भेटलो. हां, स्टँडमध्ये आम्ही भेटलो आणि योगायोगानं भेटलो
असं ठीक आहे म्हणजे हे लग्नाचा योगायोगानं आम्ही आलो. कोतोलीमध्ये परत आलो आणि 4-5 म्हणजे दोन्ही मुली माझ्या ज्या आहेत म्हणजे एक क्षितिजा मोठी आणि त्यानंतर 91ला झाली, नंतर 94ला आम्रपाली झाली आणि त्यानंतर काय झालं होतं, की ॲक्चुअली बायकोला माझं असं होतं, की इथंच घरामध्ये राहायचं आहे. कोल्हापूरला जायचं नाही. तर मी रात्री साईटमधनं कुठलं तरी जायचं होतं. एकदा असा हे ठरलं, की माझ्या बहिणीला अ, रक्षाबंधनला घेऊन येत होतो. माझी तोपर्यंत माझ्याकडं अ, जीप जीप तोपर्यंत होती. म्हणजे माझी बहीण आणि आम्ही दोघं जण येत होतो. यायला थोडा वेळ आलो आम्ही 11:30च्या दरम्यान. तर समोरनं गाडी आली. ते जरा पोरं आडवं-तिडवं इकडचं-तिकडचं झालं. मग ते थोडंसं वडिलांना कळालं, की रात्री एकटा जातो. तर त्यांना ते म्हणून त्याने गाडीमध्ये सगळं मटेरियल दिलं. त्याने एक रेंटल घर त्यांचं त्यांनी बघितलं आणि आम्ही सगळ्यांनी दोन्ही मुलींना आणि माझ्या मिसेसला आम्हाला सगळ्यांना पाठवलं. म्हणजे माझी बायको खरं तर रडत हीच कोल्हापूरपर्यंत आली. योगायोगानं झालं सगळं. नंतर मग एक 1 महिने दे 1-1.5 वर्षात 96मध्ये संकेत माझा मुलगा जो आहे आता तो करतोय. मग नंतर व्यवसाय माझा सगळं चालू होतं. सगळं चांगलं होतं. म्हणजे हेल्थही चांगलं होतं. माझं तब्येतही चांगली होती. म्हणजे मला कुठला बीपी काही नव्हता. पण तो 99ला दुर्दैवानं म्हणजे तुम्हाला सांगायसारखं एक हे सांगतो. योगायोगानं अ, लोन लोल लोलन लोणावळा लो लोन लोणावळा आणि खंडाळा. ते आडोशी ह्याचा एक पॅकेज सायरस सायरस काय होतं तापाचे अध्यक्ष पुनावाला सायरस शापूरजी पुनावाला. पुनावाला ह्याचं जे 6 लाईनचा जो हे होतं एक्सप्रेसवेज, तर ह्याच्यामध्ये स्ट्रँडमध्ये त्यांचा हे होता. ऑफिसमध्ये मी हे केलं कॉन्ट्रॅक्ट पण त्याचा हे केलेलं होतं, की बॅक टू बॅक मी ते घेणार होतो. आणि सायरस ब आता हां, सायरस पुनावाला. मिस्त्री, हां, सायरस मिस. सायरस मिस्त्री हां. जे टाटाचे जे हो. रतन यांनी चेअरमन नेमलं. नेमलेले होते ना, तर त्यांचं ना माझा जवळपास आजूबाजूचा आमचा वय होता. आम्ही दोघांनी साई गेल्या. त्यानंतर मी 7ला बाहेर पडलो. परत 8 तारखेला मी नांदारी डॅम तर ग्रामस्थांनी लोकांनी आमचा डॅम 1 महिना बंदच ठेवलेलं होतं. संजय गायकवाड आमदार, त्या दिवशी मीटिंग त्यांच्या घरी झालं आणि मग आम्हाला परत एकदा त्यांनी हे झालं आणि परत मी बघायला लोकांना पाठवून दिलं आणि डॅम चालू घेतला आणि मी तिथनं माझ्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये 8-8:30 वाजेपर्यंत काम केलं आणि मी डायरेक्ट घरी आलो. जेवण करून मी एक फोन अ, सातारामधला एक अ, कामाच्या संदर्भात एकाच्या बोलणं होतं. तर म्हणला की 10 वाजेपर्यंत तुला मी नंबर म्हणजे फोन देतो म्हणून. आणि त्याच्या माझं लक्षात म्हणजे त्याच्या वेटिंगमध्ये होतो. त्याचा 10 वाजता बरोबर फोन आला. तेव्हा बोलणं झालं. तर मी वॉशरूममध्ये जायचं म्हणून गेलो आणि आलो. येताना डाव्या पायाच्या अ, अंगठा हं. त्याला म्हणजे मला असं वाटलं की विंचू मला चावला वाटतं. म्हणजे आजूबाजूला शेतं होती. त्यामुळं
मग परत आलो तर तर पांढरा म्हणजे राईट पायाला पण तसा हे आल्यानंतर ते चाललं. मी एक हॉलमध्ये फक्त 1-2 इधर त येत होतोय, तोपर्यंत माझं दोन्ही पायाच्या खाली गेलं. मग तिथनं उचलून मला अ, खानेकर डॉक्टर होते. त्याने त्याच्यात हे आपलं ॲपलचे काय आपलं काय भुका काय हां, नाही ॲपलचे हो, भोपाळे. भोपाळी. आम भोपाळी आणि के-एल-ईला पाठवलं. त्याने काढलं. तरी पण त्या 4 दिवसात काय झालेलं आहे मला स्टेरॉइड एवढं दिलेलं होतं, की मग 4 दिवसात तर काय होणार आहे हे कळतच नाही. म्हटल्यानंतर मला बॉम्बे हॉस्पिटलला मी सांगितलं. मला बर्निंग पेन्स होत्या. त्यामुळं मी बाहेर पडल्यात, की मला स्टेरॉइड देत होते. त्यातलं मग तिथनं मी मुंबईला आलो. योगायोगानं आनंद सोमय्या म्हणून डॉक्टर होते. अ, तर चेक बघितला तर त्यांनी बघितलं, की क्लॉट एक मोठा आहे, तो हार्टमध्ये आहे आणि जो खाली आलाय, तो दोन्ही पायाच्या बरोबर वाय जो असतोय दोन्हीकडं, तिथं क्लॉट गेल्यामुळं खालचं रक्त बंद असल्यामुळं दोन्ही पाय तुमचा पॅरालाईज झालेला आहे. चेक बघितल्यानंतर माझा बायपास पहिल्यांदा ओपन हार्ट काढून क्लॉट काढायचा, कारण तो क्लॉट चुकून वरती गेला, तर कदाचित जाईल. म्हणून त्याने पहिलं काळचं असा ऑपरेशन ठरलेलं होतं. परंतु माझं रक्त ह्याच्या टेस्ट ज्या आहेत ते चालू होत्या. परंतु माझं स्टेरॉइडमुळं माझं क्रिएटिनिन जो आहे, म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम एवढा झाला की 6.5 क्रिएटिनिन म्हणजे ॲज गुड ॲज म्हणजे निकामी झालेलं होतं माझं किडनी. त्यावेळेला करताना मध्येच डॉक्टरनं म्हटलं की ह्याच्यामध्ये ऑपरेशन होऊ शकत नाही. त्यावेळेला अ, होणार नाही. तर म्हणून मग आता काय करायचं आहे? मला ते कळत नव्हतं. कारण मी कायम मला ते द्यायचे स्टेरॉइड. त्यामुळे मला कळायचं फक्त एवढं आणि परत एकदा मी ओरडायचा. पेनिंग यायचा. मग बघितल्यानंतर ह्याने डॉक्टरने सांगितलं, की क्रिएटिनिन जोपर्यंत 1-1.5 पर्यंत खाली आला नाही, तर हे ओपन केलं, तर हा होत नाही. मग हे बरंच चालू होतं. मग ह्याच्यामध्ये माझा अ, हे आपला किडनीचा वाचवायचा आहे, हे चालू झालं. हे 17-18 दिवस ह्याच्यामध्ये गेले. तोपर्यंत माझं पाय जे होते, ज्यातला जो मसल होते, ते सगळं पाणीच गेलं. त्याच्यातलं फक्त हाडं आणि वरती स्किन एवढं म्हणजे पोलिओसारखं जवळपास झालं होतं. मग ते जवळपास 3 एवढं क्रिएटिनिन म्हणजे एवढं खाली आलं होतं. तर त्यावेळेला मी बघितल्यानंतर मी डॉक्टरना विचारायचा, "अरे सर, मेरे पैर जा रहे हैं." तर ते म्हटलं की "अरे पैर तेरे जान बचना चाहिए." त्याच्यानंतर मग मी बायकोला आपलं सरळ सांगितलं. म्हणजे डॉक्टरला विचारलं पहिलं, "काय प्रॉब्लेम आहे?" तर तर हे झाल्यानंतर जर हाड ओपर काढला, तर तुझं बाहेर येईल का नाही हे सांगता येईल. म्हणजे काय म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण? ॲस्थेनेशिया हां, हां, ॲनेस्थेसिया. त्याच्यामधनं बाहेर येणार नाही तुझं. तर मी डॉक्टरला सरळ सांगितलं, 3 3 क्रिटेन एवढं खाली आहे ना, तर राहिलो तर ठीक आहे. नाहीतर माझे पाय गेल्यानंतर काय राहण्यात उपयोग काय आहे? माझं उरलं राहिलेलं शर्ट घेऊन काय उपयोग आहे? गरजेचं काय आहे? त्यानंतर योगायोगाने म्हणतात त्यांना बायको पण नव्हती, पण म्हणजे सह्या करायला नव्हती, पण मी तिला सांगितलं की "तू कर."
त्याच्या सह्या दिल्या त्याच्यामध्ये आणि योगायोग झालं सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजता माझा युरिन ज्यावेळेला पास झाल्यानंतर मग माझं परत एकदा ते जोडलं सगळं, काय हे झालं. त्यानंतर एक ग्राफ्ट जो होता खालचा पायामधला होता, तर तो ग्राफ्ट जो बायपासला कसा आपल्या शीर जशी काढते वेगवेगळी, तर तो इथं मोठी ग्राफ्ट असतोय, हा मोठा असतोय. तर मग फार फ्रान्समधनं तो पार्ट मागवून. प्लास्टिकमधला तो वाय हे ह्याच्यातलं काढलं. मग तो योगायोगानं पैसे होते, परंतु योगायोगानं झालं, त्याचं ग्राफ्ट झालं. मी 2-3 वेळा मी काय आपला सपोर्ट ह्याच्यामध्ये गेलो. 3-4 गेलो, परत बाहेर पडलो. ह्याच्यात तोपर्यंत अजून एक हाप्स अप्सेस काय म्हणतात त्याला त्या? बेड सोल हं. होतं ना, हां. याच्यामध्ये परत एक अ, स सगळे सर्जरी. सक्रिय सर्जरी हां, परत एकदा करायला लागले. मग ह्याच्यात त्यातनं बाहेर पडलो तेव्हा मी 78 दिवस ICUमध्ये झालो आणि ज्यावेळेला तिथनं आलो, तर ऑलरेडी माझ्या डॉक्टरनं माझ्या बायकोला, मिसेसला सांगितलं, की "ये चलने वाला नहीं है, ये चलने वाला नहीं है. जो भी करना है ये चलने वाला नहीं है. फिजिओथेरपी देखेंगे." त्यानं सांगितलं, पण तिनंही काही बोललं नाही. मी तिथनं आलो घरामध्ये. पहिले 6 महिने मी असा बिडन होतो आणि माझं काय होणार आहे आता? 3 लहान मुलं, मिसेस माझी. तर माझं लाईफ काय होणार आहे नक्की? बरचसं पुस्तकं वाचत होतो. 4-5 असे हे बघत होतो. मूव्हीज नाही, हे पेपर पेपर जे नाही, नाही पेपर किंवा महाराष्ट्र, पुढारी हां आणि पर्टिक्युलर लोकमत किंवा महाराष्ट्र टाईम ह्याच्यामध्ये योगायोगानं तुम्हालाही कोणाला लक्षात असेल, ती वंदना रंजना हां, त्याचा रंजना नटी होती मराठी. त्याचा अ, त्याचा हां, अपघात झालेला होता आणि ती चेअर व्हीलमध्ये होती आणि एका नाटकमध्ये तिनं हे होता रोल होता. हां, रोल त्याच्यामध्ये तो हे झाला होता आणि तिनं कुटुंबासाठी तिनं जे बघितलं, आईला म्हटलं ही म्हणजे स्त्री असताना आपल्या कुटुंबासाठी जर हे करू शकलंय, तर मी पुरुष आहे, तर मी करून काय केले बघ. मग मी घरातनं बाहेर पडलो. आणि वॉकरचे असा म्हणजे 2 माझा मित्र किंवा मिसेस कोणतरी ओळखत असे माझे पाय ओढत जायचे आणि त्या हाताला फक्त हे करून जायचं. हे करताना मग फिजिओथेरपी, रोटरी रोटरी बनवून बनवून मला ते म्हणजे खरंच चांगलं आहे त्या रोटरीचा वेळ आणि मी तिथं 2 वर्ष मी त्याच्यावर फिजिओथेरपी म्हणजे 2ला गेलो की संध्याकाळी 6 वाजता जायचं आम्ही. 4 तास डेली. हे 2 वर्ष काम केलं. मग माझे कुबडी, नंतर मग एल्बो काठी एका स्टिकवर हां, 2 ह्याच्यावर होते. नंतर मग एक टाकली आणि मग हे. त्याच्यानंतर मी त्यातनं थोडासा ठीक झालो आणि तुम्ही आता सगळ्यांना माहिती असेल बघा आता अ, चौथा टप्पा कोयनाचं जे सेकंड टॅप
झालं. लेक टॅप होता ना, तर त्याचं मी लेव्हल आहे का नाही, मी त्या परिस्थितीतनं मी जाऊन हे ऑफिसमधले माझे होते बरेच जे होते. काही सहकारी किंवा ज्यांनी माझ्याबरोबर काम करत होते. तर ते नोकरी म्हणून नाही, मला ते कुटुंब मला वाटे होतं. मी त्याच सांगत होतो. माझं एक आणि 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षात मी जाईल कदाचित. परंतु तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये कुठेतरी काम करा आणि आपण हे करूया. परंतु त्याने कोणी सोडलं नाही. पगारामध्ये फक्त खाण्याएवढं फक्त कंपनीमध्ये तेवढं त्याने घेतले आणि त्याने सांगितलं, की साहेब तुम्ही एक काम घ्या. तुम्ही फक्त बसा तुम्ही. घरी बसा किंवा ऑफिसमध्ये बसा, परंतु आपण आम्ही काम करतो आणि आम्ही टॅपचा पूर्ण वरचा आहे ते सगळं मी केलं. मी स्वतः त्या ह्याच्यातनं डिझेल गेलं का नाही, हे लोकांनीच केलं. म्हणजे जे माझा स्टाफ जे होते ना, त्यांनी ते केलं. मग कळालं मला थोडंसं हे आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे म्हणजे डोक्याच्या पल्ल्यात होतं. म्हणजे मी ऑलरेडी बायकोला मी आधी सांगितलं, ज्यावेळेला मी घरामध्ये म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक फाईल बायकोला दिली, की माझ्याकडे एवढे पैसे आहेत आता. म्हणजे देणं कुणाचं काय नाही. हां, त्याचा काय विषय नाही. जे माझ्याकडे पैसे जेवढे आहेत, तेवढे आहेत. योगायोगानं त्यावेळेला 11-12% एवढा इंटरेस्ट होता. तर ह्याच्यामध्ये ह्या मुलांचं शिक्षण होऊ शकतंय. त्यावेळेला काय फीज नव्हत्या आणि दोन्ही शिक्षण हे मराठीमध्ये हे माझे दोन्ही मुली आणि मुलगाही माझा सेमी मराठीमध्ये इंग्लिश केलं त्याने. तर तुझं तू बघ त्याच्यातनं. अगदी नाही जमलं तर मग कोथोलीमधलं आपलं शेत आहे, घर आहे, सगळं आहे. तर तू ते कसं बघ. अशी मग फाईल दिलेली आहे तिला पण. पण योगायोगानंतर मी तिथनं झाल्यानंतर मग माझ्याकडे जेवढे पैसे होते ते मी इंदोरमध्ये गेलो. तिथं एक पाईप फॅक्टरी तयार तिथं केली. एक माझ्याकडं वाला बरोबर होता म्हणजे पार्टनर पा पार्टनर पार्टनर एक होता आणि मी केलं तिथनं. एक डॅम पण केला. धार, पवार धार आणि त्याला तांडा. म्हणजे जे दरोकर असे लोक होते, तिथं मी डॅम काढला. म्हणजे बहुतेक मला मारणारच आहे तिथं, म्हणजे मारू शकतात. अशा ह्याच्यात मी ते डॅम केला आणि चांगलं झालं. आणि ज्यावेळेला आलो त्यावेळेला माझ्याकडं फक्त कपडे राहिले. मला पैसे मिळाले नाहीत तिथनं. परंतु ज्यावेळेला आलो तेव्हा मी जर कोल्हापूरवरनं 1000 किलोमीटरमधले जर करू शकलो, तर मग इथं मग काय अडचण होते. हां, काही मध्ये पैसे माझ्याकडे काहीच नव्हते. परंतु मित्रांच्याकडून घेणं कुणाकडं मला ते काय जमलं नाही. पण ते रेंटल रेंट काय आपण व्याजामध्ये सावकारीमधनं पैसे आणले त्याच्यामध्ये. 1,80,00,000 बाहेरमध्ये आले. मी एक 4-5 महिन्यातनं हे केले. हे कामं पण भरपूर केलीत तिथं. म्हणजे पाय कोबडीमध्ये असून सुद्धा किंवा ह्याच्यातनं हे काढून त्यातनं बाहेर पडलो आणि एक 40,00,000 मला 2005ला 6ला मला परत आले. योगायोगानं अ, दूधगंगा कॅनॉलचं आलं. वा वारणा डॅमचं त्याचं काम झालं. वाकुर्डे म्हणून आहे त्याचा टनल एक केला. अ, दुगा दूधगंगामध्ये एक टनल तो पण मी केला. म्हणजे काम भरपूर करताना परत एकदा मी त्या लाईनमध्ये झालो. चांगलं झालं सगळं. कामात रंगलो. हां. आणि ॲड होताना सगळे चांगले होत गेलं. होता तेराला योगायोगानं चंदू आणि पोरगं पण आहे. त्याच्याबरोबर आम्ही
जायचं होतं ॲक्चुअली. माझं 14-15ला आम्ही बिल लाईट एस-एस कॉन्मॅप प्रायव्हेट लिमिटेड हे एक प्रायव्हेट एक कंपनी काढली. त्यातनं मग हे हे जे ए-एस-सी ब्लॉक एस ए सिर काय म्हणतो रे ए-एस-सी Sipur Assistant. हां, Ricchi Sipur. हां. E तुझी बी डिप्लोमाची दीप्ती ही कक्षा होती. हां. Ricchi Sipur. आपण तिकडे गेलेलो होतो. बरोबर, बरोबर. आपण त्या ह्याला गेलेलो होतो. बीजी मुंडवा बीजी शिर्के. विजय शिर्केच्या मुंडव्याच्या व्हिजिटला आपण व्हिजिटला इंडस्ट्रीला गेलो. त्यावेळी तुझ्या मनात ते भरलं होतं की आपण पुण्यामधनं तर आपण डायरेक्ट हे म्हणजे हे केलं आणि योगायोगानं झालं, व्यवस्थित चालू झालं. माझं काम पण चाललं. तोपर्यंत मी मुंबईमध्ये काम केले. त्यात रेल्वे एक स्टेशन रेल्वे स्टेशन एक काढलं. जुईनगर इन्फ्रा जुईनगर. नाही हं? तरघर 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 हे सीवूड नंतर येणारं पहिलेच हां. तर तरघर, खारघर वेगळं आणि हे तरघर हां. एक वेगळं आहे. म्हणजे नवीन आता जो हे नवीन जो आता की नवीन आमचा नवी मुंबईला राहणं नवी एअरपोर्ट आहे तो जोडणारा नवी मुंबई नवीन एअरपोर्ट आणि जोडणारं काम भरपूर केलं. नंतर रोडमध्ये बरेचसे काम केले. सगळं योगानं सगळं चालू होतं. सगळं करता सगळं चालू आहे. पण तो दुर्दैवानं सगळं केलं आणि परत एकदा स्ट्रोक मागच्या वर्षी 1 एप्रिलला 24ला मला ब्लड गेलं जरासं योगायोगानं. हात बॉम्बमध्ये फुटला नाही. फक्त बोलणं माझं कमी आहे. थोडंसं कमी झालं एकदम. 1-2-3 महिने मग मी मुंबई हॉस्पिटलला स्पीच थेरपी काही बघितली, फिजिओथेरपी केली. ह्याच्यातनं मग माझी आई तोपर्यंत अ, ह्याला गेलेलो होतो. अ, 2 मेला ते गेले. त्यानंतर मेहुणा माझा एक छोटा, त्याचा पण जुलैला हे होता. त्याच्या आधी मोठा झाला. फेब्रुवारी म्हणजे माझ्या मिसेसचे म्हणजे मामा पण आणि ते मिसेसचे वडील 23 फेब्रुवारीला 24ला ते पण हे मागच्या वर्षीच काय आपला स्किप स्किप संडे पिक्चर्सचा हे वर्ष ह्या वर्षी माझं झालं. आणि बोलताना आता चालू तर हे गुढीपाडवा सोडून त्याच्या पाठीमागचा म्हणजे 24ला गुढीपाडवा जे होता, त्या दिवशी माझ्या मुलाच्या हातात माझी चेअर ऑलरेडी त्याला दिली. हा योगायोगानं चांगला आहे की मनापासून ते काम करत आहे. म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर कधी दादा, काका, मामा म्हणजे ते अशा कुठल्या हवेमध्ये कुठं नाही. योगायोगानं ठीक आहे. सगळ्यांच्या बरोबर चांगला राहतोय. अजून एक सांगायचं म्हणजे काय आयुष्यातलं काय होतात, की बरचसं असतंय बघा. कधीतरी अडचण येते, कधीतरी काहीतरी होतंय. ह्याच्यातनं कुठेतरी आपल्याला काय मला होतंय, की म्हणजे तेवढं हे होत नाही. परंतु मी मी जनरली असा कधी थांबलो नाही. म्हणजे बाबा करूया. तोपर्यंत 2 वर्ष 24 फेब्रुवारी आता किती आता 23 25 नाही 23ला आम्ही तोवर आम्ही तोपर्यंत एक फॅक्टरी काढली. त्याच्या पोटात ॲडेजिव्ह आहे. काही विंडो, ग्लेजिंग, फसाड, असे बरेचसे ग्लास बरंचसं आता चंदूर आणि पोरगं हे दोन्हीने पण चांगलं ते बघतायत सगळे आणि योगायोगानं विश्वास एवढे आहेत की लोकं 150 फॅक्टरीमध्ये जेवढी आहेत का नाही तेवढी सगळे विश्वासानं मी इकडे यायची गरज नसलं तरी काय फरक पडत नाही.
एक महिना जर नाही गेलो तरी पण सगळं ऑनलाईन होत आहे. पोरगं पण हे सगळं करत आहे. फॅक्टरी आता तो इन्फ्रामध्ये भरपूर महाराष्ट्रामध्ये बरं काम करतोय. तिथं जिथं आहे तिथपर्यंत आहे. योगायोगानं फक्त बोलणं एवढंच फक्त जमलं नाही. पण आज भरपूर बोललास. आता काय माहिती आहे का, आता तुला एक प्रश्न असा विचारतो मी, तू आतापर्यंत किती लोकांना काम दिलास म्हणजे त्यांच्या आधार झाला आहेस? म्हणजे फॅक्टरीमध्ये आणि साईटवर वगैरे म्हणजे साधारण 1000 लोकं तुझ्याकडं कामाला असावीत असं मला वाटतं बरं का. तर सरळ बघायचा थ्रेट बघायचं बोललं का नाही, तर ते जर फॅक्टरीचा एक वेगळा विषय प्लस इन्फ्राचं एक वेगळं पैसे आहे. ही लोकं हजारभर लोकं असतील, ती कदाचित दुसऱ्या ह्याच्यातनं ॲड होतात. म्हणजे मटेरियल देतात व ते डायरेक्ट आमच्याबरोबर नाही, परंतु ते कुठेतरी येतात. त्याच्यामध्ये आपल्याकडं त्या काही गोष्टी त्यांचा हं. कुटुंबाला काहीतरी हे होतंय. ह्यातनं आता काय फॅक्टरीमध्ये फार पैसे आम्ही नाहीत मिळत नाही. पण तो गरज नाही. म्हणजे 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 जेवढीपासून आम्ही हे काढलंय ना 14-15 ला ज्यावेळेला एस-एस कॉर्नमेट प्रायव्हेट लिमिटेड. तर ह्याच्यावर डायरेक्टर, संचालक माझी मिसेस आणि मी आम्ही दोघं जण आहे. पण आम्ही एकदाही पगार कधीच घेतलेला नाही आम्ही ह्याच्यातनं. जे आहे ते एवढ्या कुटुंबाला हां, हां. अजून एक काय करतो, की पैसे मी असे वेगळे कुठेतरी जाऊन करत नाही. तर माझ्या जेवढे ऑफिसमध्ये जेवढे आहेत, हे इंजिनिअर आहेत काही समजा, शिक्षणासाठी आहे. तर त्यांच्या पगारमध्ये कट नाही आहे. हं. तर डायरेक्ट ज्यांना एखादा समजा डी-वाय कॉलेज असेल, के-आय-टी असेल किंवा बाहेर कुठे असेल, तर त्याच्या म्हणजे आमचा जो स्टाफ आहे त्याला जर योगानं साहेब 75,000 मला फीज आहे. पण मला 15,000-20,000च फक्त हां. माझ्याकडे शिकतंय. परंतु बाकी काय मला काय जमणार नाही होणार आहे. पण आम्ही करत नाही. आम्ही डायरेक्ट सगळे पैसे डायरेक्ट त्या कॉलेजला डायरेक्ट पैसे पाठवून डी-डी असू दे, काय जे असेल ते त्यांच्या अकाउंटला आणि तो त्यांच्या पगारामध्ये कट देत नाही. कारण जे आहे ते पैसे ते असे डायरेक्ट देण्यामध्ये उपयोगायचे आहे. तो कशाचं चाललं तर ते हे करत नाही. तर ह्याच्यात म्हणजे 5-6 जनरस इंजिनिअर्स जेवढे झालेत ना, ह्यांचं जेवढं जमल तेवढे सगळे डी-डी आहे. आम्ही ह्याच्यात घर जवळपास सगळे डायव्हर्स सुद्धा माझा फ्लॅट होता 1 बी-एच-केचाच होता. आता घर आहे माझं 13-14लाच मीच केलं. नाही तर 1 बी-एच-के होतं. परंतु आनंदानं आम्हाला घर आहे. त्यावर लय पाहिजे गरज नाही. भिंतीच्या आत आपलं घर आनंद पाहिजे. कोणी मित्र यावं, कोणी यावं. असं आपल्या सिस्टम आपली आपली साधी, सोपी. आज एक कोतुर्लीमधले गावामधले माझे अ, ग्रामीण लोकं येतात. तर आलेच पाहिजेत तर त्याच आदरानं आलेले पाहिजेत. फक्त माझे घर आहे म्हणून ह्याच्यातनं येताना कोणीतरी हे नाही. डायरेक्ट यायचं ते आत यायचं. हे आपले सिस्टम आपले केलेले. मर्यादा मी ज्या आहेत त्या ग्रामीण ज्या आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत. बाकी फार सांगण्यात पण फार मोठं काय नाही माझं इकडं. काय जे आहे ते व्यवसायाचा व्यवसाय केलाय. ह्याच्यामधलं असं काय मी समाजाचं लय मोठं काय काम काही केलेलं नाही. जे काय आहे ते आपलं आहे तेवढी लोकं आहेत, कुटुंब आहेत, सगळे आहेत, चांगले आहेत, आनंदानं आहेत. म्हणजे आयुष्याच्या या वळणावर सुखी, समाधानी आणि आनंदी आहेस. अगदी आणि आता अरे आता सगळे हां, अजूनही सांगायचं राहिला. मला तुम्हाला सांगायचं राहिलं ॲक्चुअली 8 दिवस मी बॉम्बे हॉस्पिटलला होतो ना, हं, तर बरेच जण यायचे होते. तर संजू अण्णा हं.
ज्यावेळेला आला म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या आय-सी-यूमध्ये ते आलं. आल्यानंतर माझ्या सगळं तोंडाला सगळ्या वायरी सगळ्या होत्या. त्या आल्यानंतर त्यानं बघितल्यानंतर जे अंगावरती जे पडलं आणि रडलं का नाही आणि अरे नाही रे, अ, हा जो हुंदका आहे का नाही, ते हेच आयुष्यातलं नातं हेच महत्वाचं आहे. मग नंतर आम्ही दोघं जण हसता हे सगळं आहे परत हसता आम्ही राहिलो, मस्त राहिलो. आज पायताना म्हणजे पायानं नीट होत नाही. आज बोलताना प्रॉब्लेम होतोय. तर हाय तो हेल्थचा जो माझ्या आयुष्यातलं जे आहे ते लाईफ आहे. माझं कपाळामध्ये काहीतरी नाही, नाही ते दैव जे काय असेल ते असेल. तुझ्याकडून मी फोनवर बऱ्याच जणांना की 35% चांगला सांगतोस. मला तरी हे वाटत नाही 35% तू चांगलं बोलतोस. तू तर 100% चांगलं बोलतोस. नाही, अडकतंय. अजून नाही असू दे अडकतोय. आम्ही तर चांगलं बोलणारी माणसं अडकतोय. अ, हां. नाही. तरी पण परत छान झालं. योगायोगाचा आज म्हणजे आज आपला दिवस पण मला पण चांगला आला रे. आपण सगळे आज निवांतपणानं बसलो आज हां. आणि म्हणजे आधी आधी आपली चालू होती, आपण एकदा करायचं आहे. परत तोपर्यंत ही गोष्ट झाली आणि त्यानंतर परत एकदा हे झालं आणि मी त्याच्यासाठी तुला सांगतो, ही माझ्यापेक्षा रोहनची सारखी मला पाठीमागे हे होतं. मी मी माझं मी होऊन कधी तुझ्याकडे यायचा प्रयत्न करत नाही. त्यानं बळजबरीनं 2 वेळा मला तुला फोन लावायला लावला. हं, काल सुद्धा लावायला लावला, आज सुद्धा लावायला लावला. हं. बरं. म्हणजे तिची इतकी जबरदस्त इच्छा होती, की काकांना आपण भेटायचं. हे म्हणजे त्याला ते पोरानं पण तेच म्हणजे हाच ना, हे पोरं चांगले आहे. म्हणजे हे सगळ्यात काय आपलं आपलं झालं रे आता आपण ह्या मुलांच्या हातात आपण दिलंय सगळं. हे आपलं आपण त्यांच्याकडे द्यायचं आहे. हा बस झाला. बाकीचं काय आहे, गरज काय आहे, नाहीतर काय मस्त गप्पा राहायच्या, एखादं राहायचं. मग अजून काय वेगळं काय दाखवायचं आहे वेगळं? काय दिखावा आमच्या गरज काय आहे का? जेवढं आहे तेवढं लाईफ चांगलं व्हायला पाहिजे. या वळणावर आपण थांबू. आहे की नाही? थँक यू.